3 मे शनिवारच्या दुपारी तुमसर परिसरात आलेल्या जोरदार वाऱ्याच्या वादळासह पावसाने शहराला झोडपून काढले। यामुळे गांधीनगर तहसील कार्यालयाच्या जवळ विजेच्या तारा तुटून रस्त्यावर कोसळल्या। या घटनेत सुदैवाने तिघाचे प्राण थोडक्यात वाचले असून नागरिकांनी आज वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाचे कारण मानले आहे। ही दुर्घटना टळली असली तरी यामध्ये कुणालाही गंभीर इजा झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली आहे। याबाबत पीडितांचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊया। माझं नाव जितेंद्र नंदागोडी आहे। मी माझ्या घरासमोर गाडी तार तुटलेले होते, स्पार्क झालेले होते। माझी पत्नी आणि माझ्या मुलासोबत मी बँकेमध्ये जावायला निघालो। बँकेच्या कामाने गाडीच्या जवळ आलो तर जवळजवळ गाडीच्या अर्धा फूट दूर उभा असताना मी बघितलं तर माझ्या गाडीला तार चिपकला होता सीटला, बाजूच्या बाडीला आणि समोरच्या हँडलजवळ। मी हात न लावता बस त्याच वेळेस इतक्या जोरात स्पार्क झाला की आम्ही तिघे मागे कुदलो। त्याच्यानंतर गाडीनं आग पकडली। आग पकडल्याच्या नंतर ते भीषण आग पकडत असतानाच बाजूचे घराचं काम चालू असताना ते व्यक्ती आले आणि त्याने बासानं गाडी पाडली वगैरे आणि नंतर त्याच्यावर पाणी टाकून विझवण्यात आला। तोपर्यंत तार चालूच होते। नंतर मी तिथल्या एका गार्डला फोन केलो, त्यानं नंतर लाईनमॅन वगैरे आले आणि ते गाडी त्याच्यानंतर त्याने आपली प्रोसिजर चालू केली, तार वगैरे जोडायची वगैरे। मोहाडी तालुक्यातील आंधळगाव गावात शासकीय योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या विविध बांधकामामध्ये निकृष्ट दर्जा व आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य श्रीमती बबिता मोरेश्वर निनावे यांनी जिल्हा परिषद भंडाऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल केल्या होत्या। मात्र तक्रार दिल्यानंतरही महिना उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 28 एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे। कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त नागपूर रोजंदारीसाठी जाणाऱ्या दूध विक्रेते, मजूर व इतर प्रवाशांनी तुमसर रेल्वे स्टेशनवर आमदार राजू कारेंबर यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्या मांडल्या। यावेळी प्रवाशांनी सांगितले की काही दिवसापासून महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी बंद आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। नागपूरहून सायंकाळी 6 नंतर तुमसरकडे येण्यासाठी एकही रेल्वे नाही। परिणामी काम आटपून परतणाऱ्या प्रवाशांना खाजगी वाहतूक व्यवस्था वापरण्याची वेळ येते, जी आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही। त्यामुळे गीतांजली एक्सप्रेस या गाडीचा थांबा तुमसर स्थानकावर देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। तसेच गोंदिया बरोनी गाडी ही सध्या गोंदिया येथून सुटते, ती नागपूर बरोनी करावी अशी विनंती प्रवाशांनी केलेली आहे। 1 मे 2025 दुपारी 12 वाजेच्या दरम्यान मध्य प्रदेशातील देवरी येथील मदनलाल धुर्वे यांचा अपघात झाला। त्याला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। यात त्याचा मृत्यू झाला। यामध्ये पोलीस कारवाई उशीर झाल्यामुळे त्या दिवशी शवविच्छेदन होऊ शकले नाही। त्याला शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले, परंतु रुग्णालय प्रशासनाने तो शव फ्रीजरमध्ये न ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याची घाण वास सुटली। हा पूर्णपणे रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप आदिवासी नेते अशोक उके यांनी केले असून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। काल दुपारी 3 वाजे मदनलाल धुर्वे राहणार देवरी मध्य प्रदेशच्या व्यक्तींना इथं हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि ते इथंच माझे मरण पावले। आणि 3 वाजेपासून जेव्हा त्या मरकुरीमध्ये ते बॉडी ठेवण्यात आली तर तिला फ्रीजरमध्ये ठेवायला पाहिजे होतं। जेव्हा की त्यांनी म्हटलं की बाबा आज पीएम होणार नाही, तर हे काळजी घ्यायला पाहिजे होती। आणि त्यामुळे आता जेव्हा बॉडी आम्ही बघितलं तर पूर्ण बॉडी पूर्ण वास करत आहे। जेव्हा ह्या रुग्णालयामध्ये जेव्हा फ्रीजर आहे तर मग त्या फ्रीजरचा उपयोग का? यामध्ये जे कोणी दोषी असतील, जे फ्रीजरमध्ये बॉडी न ठेवणारे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही आदिवासी समाजाकडून आम्ही आंदोलन करू। ह्या घटनेची माहिती आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक जितेंद्रजी सोयम साहेबांना दिली आहे आणि त्यांनी लेखी तक्रार देण्यास सांगितले आहे। आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू। बीबीजी न्यूज, समस्या तुमची, आवाज आमचा।